विद्यार्थी मित्रांनो, असे गणित तुम्हाला परीक्षेला नेहमी दिसतील. वर्ग समीकरण धड्यात 100% येणार. अवघ्या 2 मिनिटांमध्ये तुम्हाला हे गणित सांगतो. विद्यार्थ्यांनो, दिलेलं वर्ग समीकरण हे सामान्य रूपात मांडायचे. मग ते कसं आहे, हा कंस या कंसाला गुणाकारात आहे ना, म्हणजे x गुणिले x वजा 2 पहिला कंस अधिक 4 गुणिले x वजा 2 बरोबर 0. काय अवघड आहे का? मग x ने ह्या कंसाला गुणायचे म्हणजे x न x ला गुणलं x चा वर्ग वजा x न 2 ला गुणलं 2x अधिक आता 4 ची वेळ 4 गुणिले x 4x वजा धन न ऋण ला गुणलं 4 दोन्ही 8 बरोबर 0. मग आता इथे ही सजातीय पद आहेत म्हणजे यांची बेरीज करणार, वजाबाकी होणार, जे व्हायचं ते होईल ना. ऋण आणि धन, ऋण मोठी संख्या धन आहे म्हणून धन, 4 मधून 2 गेले 2x वजा 8 बरोबर 0. मग अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दिलेलं वर्गगणित समीकरण सामान्य रूपात पण मांडता येते, ह्याची तुलना पण करता येते, किंवा दिलेलं समीकरण हे वर्ग समीकरण आहे किंवा नाही हे पण पाहता येते. म्हणजे एकाच प्रश्नात 3 प्रश्न कव्हर करून दिले मी तुम्हाला. त्यानंतर हे पण गणित बऱ्याच वेळेस परीक्षेला दिसते तुम्हाला. वर्ग समीकरण आहे की नाही ते ठरवा, सामान्य रूपात मांडा, एबीसी ची तुलना करा, अशा अनेक प्रकारचा प्रश्न. मग आता पी न पी ला जर गुणलं तर पी चा वर्ग अधिक पी न 4 ला गुणलं 4p बरोबर 0. सामान्य रूपात मांडायचं म्हणलं तर पी वर्ग अधिक 4p अधिक तिसरं पद 0 घ्यायचं नसल्यानंतर बरोबर 0. मग अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीने सोपे गणित या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला गणित मिळून जातील. ओके.